वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये रक्त आटवलेलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सरकारकडून आम्ही अन्याय सोसत नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही पत्रकार संघाकडूनही आम्ही अन्याय सहन करणार नाही, तो ते मग आमचे लोक असले तरीही. माधव गडकरी हे एक अत्यंत ज्वाज्वल्य असे पत्रकार होते. त्यांनी गोव्यामध्ये पत्रकारिता निर्माण केली. माधव गडकरी असेच अत्यंत ठोस पत्रकारिता करायची, भूमिका घ्यायचे. आणि माझी मागच्या 40 वर्षातील पत्रकारिता तीच आहे. मी भूमिका घेऊन उभा राहतो. ते मग कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणत्याही विषयावरती सरकारनं केलेल्या चुका असोत किंवा त्या संदर्भात त्रुटी किंवा जे जे काही राजकीय हाराकिरी चाललेले आहेत त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन उभी राहणं हे मग माझं कर्तव्य समजतो. माधव गडकरी ज्यांच्या नावानं मला हा पुरस्कार दिला, इनफॅक्ट मी सांगेन माधव गडकरींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय, त्याचमुळे मी येत आहे. नाहीतर मला कुठल्याही पुरस्काराची आज आवश्यकता नाही. मला वाटतं मी चालवलेली पत्रकारिता, त्यांना मिळणाऱ्या लोकांचा प्रतिसाद हाच माझा मोठा पुरस्कार आहे. कारण एवढ्यासाठी मी म्हणतो, कारण मी जिथं जातो तिथं माझे वाचक येतात. मी लोकमतमध्ये जवळजवळ 12 वर्ष संपादक होतो. तिथून मी गोमंतकमध्ये आलो, किमान माझा 8,000 वाचक गोमंतकमध्ये आलेला आहे. आणि त्याचं गोमंतकचं आजचं सर्क्युलेशन ही त्याची साक्ष आहे. त्यामुळे मी ज्या पद्धतीनं बोलतो, पोटतिडकीनं बोलतो, त्याच पद्धतीनं माझं जीवन आहे असं मी मानतो. माधव गडकरी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे मी पत्रकारिता करणार आहे. आणि माझ्या पत्रकारितेचं ब्रीद आहे गोवा. गोव्याला कोणताही अपाय किंवा गोव्याला कोणत्याही प्रकारे गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न जर चालला असेल, त्याच्या विरुद्ध प्रहार करणं ही माझी मी जबाबदारी समजतो. माधव गडकरींनी तेच केलं. तुम्हाला माहिती आहे, गोमंतक 1963 मध्ये सुरू झालं. पहिले संपादक बाद सातोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, त्याच वेळी 2 वर्षापूर्वीच गोवा मुक्त झाला होता आणि लोकांना पत्रकारितेची तशी सवय नव्हती. त्यामुळे ते म्हणायचं की एखादं जेव्हा पत्र यायचं सरकारच्या विरोधात, ते पत्र घेऊन मी छापायचं नाही, ते पत्र घेऊन मी सरकार दरबारी जायचो आणि त्यांना दाखवायचं की असं पत्र आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे काही सुधारणा करण्यासाठी सरकारी पावलं पडायची. त्यानंतर माधव गडकरी गोव्यामध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी जे काही पत्रकारितेमध्ये जे काही प्रयोग केले, त्यामुळे मला वाटतं त्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत आणि पत्रकारिता तशी केली पाहिजे असं माझं मत आहे. गोवा मराठी पत्रकार संघ सध्या 2 पत्रकार संघ झालेले आहेत. एक आहे म्हाताऱ्यांचा क्लब, दुसराही कशा पद्धतीनं चालतो तुम्हाला माहिती आहे. मला वाटतं या अशा पत्रकार संघांनाही त्यांचे कान धरून त्यांना जागेवर उभं करणं हे कर्तव्य आहे. आज जे काही पत्रकार काम करतायत त्यांना पुरस्कार द्या. काल मी काही पत्रकार संघाचे पुरस्कार पाहिले. 80च्या वयामध्ये घरी झोपलेल्या पत्रकारांना तुम्ही सन्मान करता. काय तुम्ही समाजासमोर उदाहरण ठेवता आहात? तुम्हाला कळलं पाहिजे की आज पत्रकार तयार होत नाहीत. गोव्याचा माणूस पत्रकार व्हायला तयार नाही. मराठीमध्ये पत्रकारिता करायला लोकांना इंटरेस्ट नाहीये, कोणताही प्रकारे रस राहिलेला नाही. त्यामुळे संपूर्ण तुमच्या लक्षात असेल, गोव्यामध्ये 6-7 मराठी वर्तमानपत्र चालत आहेत. त्यासाठी लागणारा संपूर्ण पत्रकार वर्ग आपण महाराष्ट्रातून आयात करतो. अशा प्रकारची पत्रकारिता गोव्यात चालणार नाही. पुढच्या 10 वर्षात मराठी पत्रकार पूर्णतः 100% बाहेरून येईल. आज तरी 99% आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मला वाटतं वाचकांचं प्रेशर, मी सतत हे लिहितोय, वाचकांचं प्रेशर आलं पाहिजे. अशा तऱ्हेचे वर्तमानपत्र चालली पाहिजेत. मग ती 2 किंवा 3 चालू आहेत, पण जी लोकांचे प्रश्न घेत आहेत, समाजाचे प्रश्न मांडतायत, सरकार संदर्भात सरकारला योग्य दिशा दाखवणारी पत्रकारिता आज गरज आहे. मागची जवळजवळ 52 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यामध्ये मी असं म्हणणार नाही की मी एकदम हमखास विथ ठाम डिसिजन प्रमाणे हे बोलणार सांगणार असं म्हणणार नाही. मी आय नेव्हर से दॅट. साहित्य तर माझ्या अगदी पलीकडे, म्हणजे 12वीत गेल्यानंतर मी साहित्य पुस्तकं वाचणं वगैरे वगैरे थोडं कमीच झालं. म्हटलं तर थोडंसं सामाजिक स्तरावर, म्हणजे मी राजकारण नेहमी म्हणत नाही, मी राजकारणात आहे असं म्हणत नाही. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट आय मीन समाजकारण. आणि त्या धर्तीवरती मागची 78 पासून ते आतापर्यंत 46 वर्ष त्याच्यात मी असं मानतोय की कुठल्याही प्रांतात आणि विशेष करून गोमंत भूमीचा विकास व्हायचा असेल तर वी हॅव टू सी दॅट वी रिस्पेक्ट ऑल द 4 स्टेट्स ऑफ द स्टम्प्स ऑफ अ डेमोक्रेसी.
लोकशाहीचे चारही स्तंभ एकमेकांच्या हातात हात घालून किंवा कधी कधी एकमेकांच्या समोर साखळी टोकणे उभे राहून जेव्हा आपण आपला व्याप सगळं सांभाळून, आणि त्यावेळेला मला वाटतं की गोमंतकाची अजूनही भारी प्रगती ही होऊ शकेल. उदाहरणार्थ मी काही वेळेला विचार करतो की आपल्या ज्युडिशियरी आपण म्हणतोय, वन ऑफ द स्टम्प्स ऑफ डेमोक्रेसी, ज्युडिशियरीने एखादं डिसिजन दिलं की नक्कीच त्याचा फार लास्टिंग इफेक्ट जो आहे तो गोव्याच्या डेव्हलपमेंट होऊ शकतो. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे विचार करतोय तेव्हा आपल्याला एक सगळ्यांनीच म्हणजे all the persons concerned to these 4 stumps of our democracy always have to keep in mind, असं लक्षात ठेवायला पाहिजे की not just one aspect of life, all the aspects of life, it may be agriculture, it may be industry, it may be education, it may be health, it may be your socio-economic development, हे सगळे भाराभार जे विषय जे आहेत ह्या सगळ्या विषयांना आपण तोलून सामावून कसं पुढे नेऊ शकतो. I think that would be a very, very appropriate approach by all the 4 stumps of maybe executive, maybe judiciary, maybe media, for I would say very, very profound growth of the state. And in this respect, politicians also would take a decision which may not be that fast reaching. तेवढा इम्पॅक्ट कदाचित राहणार नाही, कदाचित एखादी चुकीचं राहील, पण ते ज्युडिशियसली अगेन टू रेक्टिफाय इट इज ऑलवेज आय वुड से की वुड बी अ विजडम डिसिजन on the part of a politician or on the part of a government. Likewise also for a media, I would always say that yes, you go on writing against the government, writing against the issues which are pertaining to the state. पण थोडंसं कुठेतरी थोडीशी लक्ष्मण रेषा वगैरे आपण जे म्हणतो ना, ते ऑल्सो हॅज टू बी देअर. आपण आपल्या लिखाणातून, आपल्या पत्रकारितेतून आपलं सगळ्यांनी हे पाहायला पाहिजे की हाऊ गोवा डेव्हलप्स इन ऑल दिस सेक्टर्स ऑफ लाईफ. मी बऱ्याच वेळा माझ्या काही दोस्तांना विचारतो, अरे बाबा, व्हॉट इज द राईट ऑफ दॅट यू हॅव डन इन द लास्ट सो मेनी इयर्स, यू आर देअर इन 20 years, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ एज्युकेशन, बिकॉज दॅट इज माय वीकनेस, एज्युकेशन इज माय वीकनेस. सो आय ऑलवेज समटाइम्स फनीली आस्क देम, मध्ये विचारतो, अरे व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ युअर एज्युकेशन, आय मीन ऑन एज्युकेशन, ऑन द फ्रंट ऑफ एज्युकेशन इन द स्टेट ऑफ गोवा. असे बरेच विषय आहेत ज्या विषयामध्ये मला वाटतं पत्रकारिता कॅन प्ले अ व्हेरी व्हेरी डॉमिनंट रोल. पत्रकारिता हे सत्य आहे आणि पत्रकार ही शक्ती आहे आणि पत्रकारिता ही त्याची धार आहे. हे आताच आम्हाला श्री राजू नाईक यांच्या उद्गारातून माहीत पडलं, म्हणजे जाणीव झाली आणि ती जाणीव ज्वलंत ठेवण्यासाठी मला जे अनुभवलं त्यावरून समजतं पत्रकार ही शक्ती आहे आणि पत्रकारिता ही त्याची धार आहे. आज आपण अनुभवतो गोव्यामध्ये जो प्रत्येक गोव्याकरांना आज अनुभव देण्याचं, गोव्याचं चित्र आपल्या समोर आणून देण्याचं कार्य आपली पत्रकारिता आणि आपले पत्रकार करत आहात. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेगवेगळ्या बातम्या येतात, काही खोट्या असतात आणि काही खऱ्या असतात, पण सत्याच्या बाजूने जी लेखणी असते ती सतत त्यासाठी लोकांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरोखरच ही गोष्ट खरी आहे, आज हे कौतुक होत नाही याची आपल्याला भान आहे. आपण रोज वृत्तपत्र वाचतो, पण त्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे जाणून घेणं आपल्याला तेवढं वेळ नाही आणि आपण ते पेशन्स पण तेवढं बाळगत नाही. पण आज खरोखरच हा जर समाज सुधारणा करायची असेल तर आपल्याला विचार करायची गरज आहे की जे वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात त्या कितपर्यंत खऱ्या आहेत आणि कितपर्यंत गरजू आहेत. आपल्या गोव्यामध्ये जे समाजात चाललेलं आहे हे सगळ्यांचं एक सविस्तर माहिती देण्याचं कार्य आज आपल्या गोव्यातील सर्वच वृत्तपत्र करीत आहात. आजच्या या धकाधुकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेळ नसतो, पण काही जी आपली सिनियर सिटीजन्स जे आपले वेळ देऊन हे
वृत्तपत्र वाचतात नव्या पिढीसाठी एक आज ती सवय मोडलेली आहे. आज त्या नव्या पिढीला हे वृत्तपत्र वाचणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं.